आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना, आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण झालेली असते, ज्याच्याविषयी आमच्या मनामध्ये ममत्व निर्माण झालेलं असतंय, जे आमच्या इंद्रियांना आवडतंय तेच आम्हाला मरणाच्या वेळी आठवतंय, आणि जे आम्हाला मृत्यू समयी आठवतंय मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होत असतो. यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरं तम तमेवेन्ति कुन्तेय सदा तद्भाव भावितः. आणि म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे ते मरणाची ये मेरे पार लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची. आम्ही प्रत्येक वेळेला प्रवचन श्रवण करत असताना, कीर्तन श्रवण करत असताना असं ऐकत असतो की अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. सतत 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 देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, बरं का? मनाला विचारा, का बरं, कशासाठी सतत सतत आम्ही नामस्मरण करावं? आम्ही घरात असलो तरी नामस्मरण करावं, आम्ही शेतावर असलो तरी नामस्मरण करावं, आम्ही बांधावर असलो तरी नामस्मरण करावं, आम्ही प्रवासात असलो तरी नामस्मरण करावं, बरं का? आम्ही कुठे असू, जिथे असू तिथे आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, दिवसा, जी वेळ आम्हाला मिळाली ना त्या वेळेला आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. कारण का? शेवटची वेळ आम्हाला माहिती नाही माऊली. शेवटची वेळ प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला शेवट आहे, पण वेळ माहिती नाही. जर वेळ माहिती नाही तर आम्हाला मिळालेली वेळ कदाचित शेवटची असू शकते. याचा विचार करून आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे. मरणाच्या वेळेला आम्हाला जे आठवतंय त्यालाच जर आम्ही मरणोत्तर प्राप्त होत असू तर प्रत्येकाला प्रामाणिकपणे असं वाटतंय की मला देवाच्या ठिकाणी निवास मिळाला पाहिजे, बरं का? आम्ही देवाशी एकरूप झालो पाहिजे, आमच्या मूळ तत्वाला आम्ही त्या ठिकाणी प्राप्त झालो पाहिजे, आणि यासाठी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या शहापूर तालुक्यातील आणि हे पळशीण गाव, आणि या पळशीण गावातील ही सापळे परिवार, या सापळे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मंजुळा केरू सापळे आईसाहेबांना बुधवार दिनांक 1/7/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं, आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या सापळे परिवारातील आमचे बाबा असतील, अर्थात श्री केरू शिवराम सापळे आईसाहेब म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी. आईसाहेबांचे धीर असतील श्री जनार्दन शिवराम सापले. आईसाहेबांची मुलं असतील अरुण दादा असतील, प्रभाकर दादा असतील, नवनाथ दादा असतील. मुली असतील संगीताताई, सुशीलाताई, आणि या 6 भावंडांपैकी एक 5 भावंडांना सोडून गेलेली कैलासवासी भारतीताई असतील. आपल्याला माहिती आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय ते हे सापले परिवार. सर्व कुटुंब वारकरी आहे, माळकरी आहे, देव कार्य करणार आहे, धर्म कार्य करणार आहे. आणि या ठिकाणी
माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये जे कार्य करायचं आहे, जे आद्य कर्तव्य आहे माणसाचं, मूळ कर्तव्य, मुख्य कर्तव्य, धर्म कार्य करणं, देव कार्य करणं, देवाचं नामस्मरण करणं, देवपूजा करणं, भक्ती परमार्थ करून ह्या जगाचा निरोप घेणं हे मुख्य कार्य आहे. आणि ते कार्य आईसाहेबांनी केलं. ते कार्य हे परिवार करत आहे. आईसाहेबांची मुलं असतील, मुली असतील, संपूर्ण हा सापळे परिवार असेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देव कार्य करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. 1-1.5 वर्षापूर्वी आईसाहेबांना आजार जडला गेला आणि त्या ठिकाणी त्या आजाराला सामोरे जात असताना आईसाहेबांना बरं वाटावं, आईसाहेबांना फरक पडावं म्हणून त्यांच्या मुलांनी, मुलींनी, सुनांनी, बाबांनी, संपूर्ण या सापळे परिवाराने खूप प्रयत्न केले. डॉक्टर उपचार असतील, औषधोपचार असतील, आईला बरं वाटावं म्हणून जो कोणी काही सांगेल त्या प्रकारचे उपचार करण्याचं कार्य या परिवाराने केलं. सुनांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आईची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त व्हावं म्हणून 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी मुली येऊन राहायच्या, आईची सेवा करायची. सुनाही चांगल्या प्रकारे सेवा करायच्या, मुलं चांगल्या प्रकारे सेवा करायची. आणि अशा प्रकारे आईच्या सेवेच्या निमित्तानं म्हणेन या सापळी परिवाराकडून, या मुलांकडून, या मुलींकडून आणि सुनांकडून चालत्या बोलत्या देवीची सेवा घडली असं म्हणायला हरकत नाही. चालत्या बोलत्या देवाची सेवा घडली असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे मौली, समाजामध्ये ज्यांचं उत्कृष्ट कार्य आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे, देव कार्यामध्ये जे सतत पुढे असतात, धर्म कार्यामध्ये जे सतत सक्रिय असतात, अशा माणसांना खूप आणि उदंड आयुष्य लाभावं असं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतंय. या सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही. म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. आई माळकरी होत्या. कुठे प्रवचन असू द्या, कुठे कीर्तन असू द्या, कुठे आध्यात्मिक क्षेत्रातील कोणतंही धर्म कार्य असू द्या, हरिनाम सोहळा असू द्या, त्या ठिकाणी ही मंडळी, हे सापळे परिवार आवर्जून उपस्थित असतं, सहकार्य करण्याचं कार्य करत आहे. आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारे जर धार्मिक कार्य असेल, धर्म कार्य जर असेल, देव कार्य जर असेल, तर त्या ठिकाणी जी सेवा वाट्याला येईल ती सेवा प्रामाणिकपणे करण्याचं काम हे सापळे परिवार करत असतं. बरं का, आईंच्या मरणोत्तर या ठिकाणी 3ऱ्या दिवसापासून, आई गेल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून तर आजच्या दिवसांपर्यंत अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं, अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन केलं या ठिकाणी. मग हरिपाठ असेल, भजन असतील, कीर्तन असतील, प्रवचन असतील, अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण घडावं, भगवंताचं नामचिंतन घडावं, आम्हाला संतांचं मार्गदर्शन मिळावं, भगवंताचं स्तवन घडावं, या उद्देशाने या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. बरं का, खरं तर या कार्यक्रमांचं नियोजन जे आम्ही करतोय, आमच्यातून जो निघून गेलेला माणूस आहे त्याच्यासाठी तर आहेच आहे. कारण असं म्हणतात, ज्या वेळेला आमच्यातला एखादा माणूस जेव्हा निघून जातोय ना, त्यावेळेला त्याचा जीवात्मा यमदूत 13 दिवस आमच्या दरवाजात आणून ठेवत असतात. त्या 13 दिवसामध्ये जे काही आम्ही कार्य करतोय, धर्म कार्य करतोय, देव कार्य करतोय, तो जीवात्मा त्या ठिकाणी पाहत असतो, ते कार्य त्याला पोहोचत असते. आणि एकदा पिंडदान झालं, ज्ञानदान झालं, अन्नदान झालं की मग त्याच्यानंतर त्या जीवात्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो. बरं का,
खरं तर मरणोत्तरचा प्रवास जो आहे ना माऊली, तो आमचा आजच्या प्रवासावर अवलंबून आहे. चालू वर्तमान कालावर आमचं भविष्य काल अवलंबून आहे. आता आम्ही काय करतोय ना, त्याच्यावर आमचं उद्याचा दिवस अवलंबून आहे. बरं का? अतिशय सोपं आणि साधं उदाहरण आहे. काल काम करून जी मजुरी मिळाली ना, त्याच्यावर आमचा आजचा दिवस आहे. उद्याच्या दिवसासाठी आज काम करायचं. काय आमचं भविष्य काळ जे आहे ते वर्तमान कालावर आधारित आहे. आता आम्ही काय करतोय, आता आम्ही कसं जगतोय, कसं वागतोय, काय कार्य करतोय, त्याच्यावर आमचं भविष्य काल अवलंबून आहे. ज्याचा वर्तमान काळातील आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे ना, त्याला कोणालाही हात दाखवायची गरज लागत नाही आणि कोणालाही भविष्य विचारायची गरज लागत नाही लागत. मरणोत्तरचा प्रवास आमचा सुखकर व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. सद्गती मिळावी, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, आम्ही मुक्त व्हावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला वाटत असतंय. पण आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना अशा काही गोष्टी असतात की आम्हाला जरी त्या अपेक्षित नसल्या तरी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं का? वृद्ध व्हावंसं कोणाला वाटत नाही, म्हातारा व्हावंसं कोणाला वाटत नाही. पण ती अवस्था आपोआप आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जरी वाटत नसेल तरी तुमच्या वाटण्यावर ती अवस्था अवलंबून नाही. काय दुःख मिळावं असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येक जण जो प्रार्थना करतोय तो सुखासाठीच करतोय. सुख मिळावं म्हणूनच अट्टहास करतोय, प्रार्थना करतोय. ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही. आम्हाला सद्गतीची अपेक्षा आहे, आम्हाला मुक्तीची अपेक्षा आहे, आम्हाला मोक्षाची अपेक्षा आहे. आम्ही मुक्त झालो पाहिजे. ज्याची अपेक्षा आहे त्यासाठी नियोजन काय करतोय बरं? काय नियोजन करतोय? प्रयत्न काय करतोय आम्ही त्यासाठी? बरं का? वर्तमान काळात जर आमची जगणं, वागणं, चालणं, बोलणं, कर्म, क्रिया जर चांगली असेल तर मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला तेच सहाय्य करत असते. मग तेच सहाय्य करत असते. बरं का? आता जे आम्हाला आमचे वाटतायत ना, ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे ना, आसक्ती निर्माण झालेलं आहे, जे आम्ही आमचं माझं म्हणून समजतोय, जर मनापासून विचार केला, अंतःकरणापासून विचार केला तर ज्यांना आम्ही माझं समजतोय, आमचं समजतोय, त्यापैकी आपलं काय आहे बरं? काय नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा माझा. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा माझा. नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जासे एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. शेवटी जर पाहायला गेलं तर माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, माथा प्रपंचाचे ओझे घेवणी म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. जे आज आम्हाला आमचं वाटतंय ना, वाटतंय हा भ्रम आहे. सत्य की भ्रम? मरणोत्तरच्या प्रवासामध्ये त्यापैकी कोणच नाही माऊली.
ना मुलगा ना मुलगी ना बहीण ना भाऊ ना आई वडील ना सोयरे ना कुटुंबदार ना मित्र ना नातेवाईक. म्हणून त्याच्या प्रवासात कोण नाही. एकटाच आलोय आणि एकट्यानेच जायचंय. येताना आलो एकटेच आपण, जातानाही एकट्यानेच जायचं आहे. जोडीदार कोण नाही, जोडीला कोण नाही. मग आमचा मरणोत्तरचा प्रवास कशावर अवलंबून आहे? ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे, असत्य निर्माण झालेले, ज्याला आम्ही आमचं समजतोय, त्यापैकी जर कोणच नसेल, त्यापैकी जर काहीच नसेल, तर मग मरणोत्तरचा प्रवास आमचा कशावर अवलंबून आहे? आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जो धर्म करतोय ना, तो धर्म आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर असतोय आणि तो धर्मच आम्हाला सहाय्य करत असतो, सहकार्य करत असतो. मी नेहमी सांगत असतो, मौली, तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, सोन्याची साखळी असेल तुमच्या गळ्यात, तुमच्या गळ्यात जर सोन्याची गंठण असेल, हार असेल, तर चोराची नजर तुमच्यावर राहील. आणि जर त्या चोराला संधी मिळालीच तर तुमची गंठण, तुमचा हार, तुमची चेन, तुमची सोन्याची साखळी कधी गायब होईल तुम्हालाही पत्ता लागणार नाही, उडवून देतील. पण मौली, तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर शेवटपर्यंत राहणार आहे. शेवटपर्यंत पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर राहणार. काही माणसाच्या बरोबर येत नाही. काय येते माणसाच्या बरोबर? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काही घेऊन आलेलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही असं म्हणतात. माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाहीत. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर तेवढी फक्त तुमच्या बरोबर येत असते. त्या तुळशीच्या माळेला कोणी हात लावत नाही. ऐका, मरणोत्तरचा प्रवास जो आमचा आहे ना, तो आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना पवित्र तुळशीची माळ आणि पवित्र तुळशीच्या माळेला साक्षीला ठेवून आम्ही जी केलेली कर्म असतात ना, ती कर्मच आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतात, आमच्या बरोबर असतात. तीच कर्म आमच्या बरोबर असतात. आणि म्हणून धर्म केला पाहिजे. धर्म कार्य करण्यासाठी आम्हाला हा निर्णय भगवंताने दिलेला आहे. धर्म केला पाहिजे. भुकेल्याची भूक जाणणं याला धर्म म्हणतात. तहानल्याची तहान जाणणं याला धर्म म्हणतात. जिथे गरज आहे ना, तिथे सहकार्य करणं, मदत करणं याला धर्म म्हणतात. याला धर्म म्हणतात. बरं, आम्ही अनेक पुराण वाचले आहेत, आम्ही अनेक शास्त्र वाचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं आम्हाला ऐकायला मिळतंय, वाचायला मिळतंय. आता जो आम्ही दान धर्म करतोय ना, आमच्या ज्या पितरांच्या नावाने करतोय ना, आमच्यातून निघून गेलेल्या ज्या माणसांच्या नावाने जे आम्ही दान धर्म करतोय ना, इथे केलेलं दान धर्म त्याचं पुण्य त्यांना लाभत असते. श्राद्ध कर्म करत असताना सुद्धा ज्या वेळेला आम्ही ती श्राद्ध कर्म करतोय, त्यावेळेला ती कर्म करत असताना जे जे काही आम्ही त्या ठिकाणी अर्पण करत असतो, ते अर्पण केलेलं सगळं काही त्यांना पोहोचत असते, पोहोचत असते. त्यांच्या नावाने आम्ही जी काही पुण्यकर्म करू ना आज, त्या पुण्यकर्माचं फळ त्यांना प्राप्त होत असतंय. असं अनेक ठिकाणी आम्ही वाचत असतो, ऐकत असतो. पण पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हेही आम्हाला कळलं पाहिजे. काय आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना पुण्य करतो की पाप करतो हेच आम्हाला कळत नाही. बरं, जरी कळत असेल तरी साठा कशाचा मोठा आहे? आम्ही जे गाठोडे बांधले ते गाठोडे कसले मोठे, पुण्याचे की पापाचे? गाठोडा म्हणण्यापेक्षा बोसकाच बोलून आपण जी बोसकी बांधल्यात आपण, काय पापाचा बोसका मोठा आहे का पुण्याचा?
आयुष्याची वाटचाल करत असताना धर्म घडावा असं जर वाटत असेल, दान घडावं असं जर वाटत असेल, तर ज्याच्या शेतात पाणी नाही ना त्याच्या शेतात पाणी दिलं पाहिजे. ज्याचे बांध ओलांडून चालेल, ज्याला गरज नाही, काय तिथे कितीही जरी तुम्ही पाणी सोडला तरी त्याला त्याची किंमत कळणार नाही. कळेल का? त्याला आवश्यकताच नाही ना. कितीही पाणी जरी सोडलं तुम्ही तिकडे, त्याला आवश्यकता नाही. रोजच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो बघा, ऐका. तुमच्याकडे जर काही कार्य असले, मंगल कार्य किंवा काही जर असं आनंदाचा कार्य जर असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय करताय? आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी असतील, शेजारी कोणी असतील, आपले मित्र कोणी असतील, त्यांना तुम्ही वस्त्र घेताय, साड्या घेताय, कपडे घेताय, नाही? तुम्ही घेतलेली साडी ज्या बाईला दिली, त्या बाईने जर न वापरता तुमच्या समोर जर एखाद्या टपवाल्याला दिली, तर तुम्ही साडी दिली, तिला चांगल्या मनाने दिली, चांगली साडी दिली, पण तिने न वापरता, न घालता तुमच्या समोर जर एखाद्या टपवाल्याला दिली, तर तशीच्या तशी बरं वाटेल का तुम्हाला? बरं वाटेल? तुम्ही एखाद्याला ड्रेस घेतलेला आहे, बाबा पॅन्ट शर्ट घेतलेला आहे, त्याने न वापरता जर तुमच्या समोर एखाद्या येणाऱ्या जाणाऱ्याला जर दिली, वाटसरूला, त्याने नाही घातली, तुम्हाला चांगलं वाटेल? हा, पण त्या महिलेने जर ती साडी घातली, तिच्या अंगावर जर दिसली ना, तर ह्या बाईला साडी दिल्याचं समाधान प्राप्त होत आहे, आनंद मिळतो. काय बोलते? दिली तिला, पण वापरते बरं का. त्या दादाला कपडे घेतले, पण तो दादा वापरतोय बरं का. मी घेतलेला ड्रेसच काल घालून आला होता तो दादा. आनंद वाटतो. हे तुकोबांनी सांगितलेलं शास्त्र आहे. काय? पंचमवेद ज्याला आपण म्हणतो ना, गाथा, हे गाथेतील ज्ञान आहे. फक्त आमच्या माथ्यात गेलं पाहिजे. जर माथ्यात गेलं तर भिजणाऱ्यालाच आम्ही छत्री देऊ, पावसात भिजणाऱ्यालाच आम्ही छत्री देऊ. ज्याच्या पायात चप्पल नाही ना, जो भरल्या उन्हामध्ये, तडपत्या उन्हामध्ये अनवाणी जो चालत चाललेला आहे, आणि ज्याच्या पायात चप्पल नाहीये ना, ज्याला आवश्यकता आहे ना, त्यालाच आम्ही चप्पल दान करू, जर आमच्या माथ्यात गाथा गेली तर. हे जे धर्म आम्ही करतोय ना, हे जे कर्म आम्ही करतोय ना, हे कर्म, हे धर्म, याचं पुण्य आमच्या गेलेल्या माणसाला लाभत असते. श्रद्धा आहे आमची, निष्ठा, भाव आहे आमचा. फक्त ती कर्म करत असताना आम्ही कशा प्रकारे धर्म करावा हे आम्हाला कळलं पाहिजे. ज्याचं पोट भरलंय माऊली, त्याला तुम्ही किती आग्रास्तव जेवायला घातलं, तर उलट ते अपायकारक होईल, अपायकारक होईल ना. पण ज्याला खऱ्या अर्थानं अन्नाची गरज आहे, ज्याला भूक लागलेली, अशा माणसाला पंचपक्वान्न नाही, तुमच्या घरात जे काही शिजलेलं असेल ते वाढा. एकदा पोट भरलं ना की तृप्तीचा ढेकर देऊन तुम्हाला आशीर्वादच देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचं पुण्य तुम्हाला लाभले.